नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यानं लातूर शहरालगत खोपेगाव शिवारात मोठा शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचं काम सुरू केलं होतं। मात्र गेल्या 15 दिवसापासून या भव्य इमारतीचं बांधकाम ठप्प असल्याची माहिती समोर येते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, निवासी सुविधा, अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्र एकाच ठिकाणी उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता। मात्र ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी न घेता काम सुरू केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। यावरून मोटेगावकर आणि ग्रामपंचायत आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला। सध्या तपास यंत्रणांचं मोटेगावकरांच्या विविध प्रकल्पांकडे लक्ष असून या बांधकामाची चौकशी होण्याची शक्यता आहे। आरसीसी कोचिंग क्लासेसचे संस्थापक आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिवराज मोटेगावकर यांची लातूर औसा रस्त्यावरील हीच ती इमारत ज्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। लातूर पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील खोपेगाव शिवारामध्ये 5 एकर जागा आहे। त्या ठिकाणी 2 पद्धतीनं ही इमारतीचं बांधकाम सुरू आहे। समोरच्या दर्शनी भागामध्ये पार्किंगसाठी जागा सोडण्यात आलेली आहे। त्यानंतर ही इमारत आहे, पाठीमागे दुसरी एक इमारत वेगळी आहे। 1ली पासून 12वी पर्यंतची शाळा त्यांना इथे सुरू करायची होती। त्याचबरोबर तो जो दुसरा इमारतीचा भाग दिसतोय तर त्या भागामध्ये 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था करायची होती। याच ठिकाणी त्यांची नीट आणि जेईची तयारी करून घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ही इमारत बांधली होती। कारण ट्युशन एरियामध्ये ज्या पद्धतीनं बांधकाम आहे किंवा त्यातील रचना आहे त्या ठिकाणी एकत्रित विद्यार्थ्यांना बसणं शक्य नव्हतं किंवा त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी जे हॉस्टेल्स होते ते वेगवेगळ्या ठिकाणी होते। हे सर्व एका छताखाली आणावं आणि त्या ठिकाणी शाळा सुरू करावी, कॉलेज सुरू करावं या दृष्टिकोनातून खोपेगावच्या या भागामध्ये त्यांनी ही खूप मोठ्या प्रमाणातलं बांधकाम सुरू केलं होतं। मात्र खोपेगाव ग्रामपंचायतीमधून कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्यामुळे त्यांच्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत आणि परवानगीबाबतची मागणी केली जाते। ती न घेता त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे। मागच्या 15 दिवसापासून हे बांधकाम ठप्प पडलेलं आहे। याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत की ही इमारत नेमकी त्यांनी बांधली कशासाठी असेल आणि त्यावरूनच आता चर्चेला उधाण आलेलं आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, खोपेगाव, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।